मी राजीनामा द्यायला तयार, मार्कडवाडी गावात जाऊन नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी गावात जाऊन गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांनी गावकऱ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचं मोठं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार असाल तर आपण राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत. मार्कडवाडीतील ग्रामस्थांना सलाम करायला इथे आलोय. पाकिस्तान, श्रीलंका या देशातील लोकशाही संपुष्टात येत आहे. आमच्या देशात पण EVMद्वारे आमचे मत चोरून चालले आहे. निवडणुका झाल्या की आयोग पत्रकार परिषद घेतं, मात्र यावेळी पत्रकार परिषद घेतली नाही. आम्ही त्यावर आक्षेप घेतल्यावर त्यांनी तोडकी मोडकी उत्तरे दिली. रात्री 11पर्यंत मतदान झालं असं त्यांनी सांगितलं. मात्र त्याबाबत आम्ही व्हिडिओ मागितले, ते देखील आयोगाने दिले नाहीत असं नाना पटोले यांनी म्हटलंय. चोर के दाढी में तीन का अशी म्हण आहे. अर्थात मी मोदींच्या दाढीबाबत बोलत नाही. हा आवाज जनतेनं उचलला आहे, राजकीय नेत्यांनी उचलला नाही. आज काही लोक गावात येऊन काही बोलले. हे पेशवाईतील लोक आहेत, त्यावर अधिवेशनात बोलतो. मार्कडवाडीतील विधानसभेत चर्चा घ्या अशी मागणी केली, मात्र त्यावर ते बोलले नाहीत, कारण त्यांना तुमच्यावर राग आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. भाषण द्यायला संधी खूप आहे. काही लोक येऊन गेलेत, इथं भाटासारखे बळबळून गेलेत की राजीनामे द्यावेत. बिलकुल त्यांचं आता ते निवडणूक आयोग यांचीच कठपुतली आहे. त्यांनी त्याचं एक ऑर्डर घेऊन यावं की आता पुढच्या निवडणुका या आम्ही बॅलेटवर घेऊ. तातडीनं उत्तमराव, आम्ही खूप लोक आहोत राजीनामा द्यासाठी तयार, आणि जाऊ ना बॅलेटला पुढं. मी 1,00,000 मतांना निवडून येणार होतो. माझं 208 वर आणून ठेवलं. माझे मतच तसेच करून टाकले. मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही पण आम्हालाही कळायला कारण नाही. जर तुमची परिस्थिती आहे तशी आमची पण आहे, कळायलाच कारण नाही. आणि हे भयानक आहे. आणि त्याचा आवाज मी तुम्हाला सांगतो, आज रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा मानगाव म्हणून आहे, त्या गावामध्ये आंदोलन झालं. त्यांनी पण डेमो द्यायला गेले तर पोलिसांनी त्यांनाही थांबवलं. तिथेही लोक जमा झाली. आता अनेक गावामध्ये ग्रामसभेचे ठराव करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि आता बॅलेटवरच मतदान झालं पाहिजे अशा अनेक गावामध्ये आता सुरू झाले. जसं आता सोलापूर जिल्ह्यात आपल्या इथं कराड जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे, कोळेवाडीला, अशा अनेक गावात आता हे सुरू झालेलं आहे. आणि म्हणून याची सुरुवातच देशामध्ये मार्तनवाडीने केलेली आहे. आणि म्हणून मार्तनवाडीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हे निवडणूक हारणं आणि जिंकणं हा भाग नाही आहे. आणि मी पोलिसांना पण सांगेन, सरकार येतात जातात, पण जे लोकशाहीची लढाई लढतात त्याच्याच मागे आपण उभं राहिलं पाहिजे. कारण की जे काय सांगतात काय नाही. कारण इंग्रजाच्या सैन्यामध्ये जेव्हा भारतीय काही सैनिक होते, पण जेव्हा आपल्या भारताच्या लोकांवर अन्याय करायचं होतं तर ते इंग्रजातले काही सैन्य इंग्रजाच्या विरोधात गेलेच ना. मंगल पांडे हा त्याच्यातलाच एक भाग होता. तर आमच्या पोलिसांमध्ये मंगल पांडे व्हावेत. मी या लोकांची चळवळ ही लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हारणे जिंकण्याची नाही आहे. इथलं कोणाला आमदार बनायचं किंवा काही बनायचं हा भाग नाही आहे. ही लोकशाही वाचली पाहिजे, आमचं मत वाचलं पाहिजे, आमचा मताचा अधिकार वाचला पाहिजे, ही लढाई आहे. आणि जबरदस्ती आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केले. 144 कशाला लावायची? 144 याच्यासाठी लावली जाते की 2 समूह हत्यार घेऊन उभे आहेत, मारतील, तणाव आहे गावामध्ये. हे लोकशाही पद्धतीनं तुम्ही मतदान आणि कोणतं काही, काल ते अजितदादा सांगत होते विधानसभेत, निवडणुका घेण्याचा अधिकार निवडणूक विभागाला आहे. तर यांचं म्हणणं होतं आमची निवडणूक नाही आहे, आम्ही दिलेलं मत आम्हाला तपासायचं आहे. हे तुमचं आज मतदान केल्याने ते त्याचं उत्तमराव जानकर साहेबांना जास्त मतं मिळतील म्हणून ते ग्राह्य पकडले जाणार नाहीये. हा डेमो होता तुमचा आणि त्याला अडवण्याचं काही कारणच नाही. म्हणून तुम्हाला अडवलं याचाच अर्थ मशीन में दाल में काला नाही, दालच काळी आहे. काळी आहे, नाही तर हिंमत नाही ना त्यांना कळलं तर पाहिजे होतं. करू द्या ना, ते त्यांच्या मनात चोर नसेल. आणि तुम्हाला समजा मागपोल करायचं असेल, मागपोलचा अर्थ काय असतं, त्याला ग्राह्य पकडलं जात नाही. निवडणूक आयोग पण आपल्याला सुरुवातीला सकाळी 7 वाजता मतदान होत असेल तर तुम्हाला 6:30 वाजता अर्धा तास मागपोल करतो, सगळं मशीन क्लिअर करून. आणि मग
ते ग्राह्य पकडलं जात नाही. अधिकारी असतात तुमच्या समोर, मग ते तुम्हाला तपासायला लावतात. तर तुम्ही पण वाकपोल करत होतात, तर तुम्हाला अडवायचं काही कारणच नाही. म्हणजे तुम्हाला अडवलं हे बाबाजी, तुम्ही सांगितलं ना, असंच काम आहे, गडबडच आहे. आणि गडबड आम्ही हारलो म्हणून नाही, मी इथं याच्यासाठी आलो की लोकशाही वाचवण्यासाठी जे कोणी पुढाकार घेतील त्यांच्या मागं उभं राहणं. आमचं सरकारही आलं असतं, समजा मी तुम्हाला सांगतो, मी प्रतापराव मला टीव्ही वाले विचारले, मी सांगितलं मग आमचंही सरकार आलं असतं आणि ही अशी गडबड दिसली असती. रात्रीच्या 12 वाजता तुम्ही सांगता की इतकं मतदान झालं, त्या अंधारात कसं झालं ते आम्हीच निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला असता. कारण की आम्ही तर आलो, सत्तेत आलो, तर काय आम्ही कायम अमरपट्टा नाही घेऊन आलो. 5 वर्षानंतर पुन्हा लोकांच्या समोर जावं लागलं. तर मूळ प्रश्न असा आहे की लोकशाही वाचेल तर तुम्ही आम्ही वाचू. संविधान संपूर्ण नाही देणार असं म्हणतात हे लोक. अहो, हे आता तुमचं मतच गायब झालं तर त्याच्यानंतर काय वाचलो, काय वाचलं? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जी काही आली पगारी लोक इकडे, त्यांना फार काही ग्राह्य करू नका. आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे, बाबाजींना त्यांना बोलता येत नाही तरी तुम्ही इथं बोलायला आलात. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आपण ग्राह्य पकडा. काँग्रेस पार्टी मार्तंडवाडीच्या सगळ्या योद्ध्यांच्या मागे उभी राहणार हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो. आणि पवार ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, माळशिरस.